हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ माझ्या गावचा व्हिडिओ आहे. जेव्हा आत्ता आम्ही गणपतीच्या सुट्टीसाठी गावी गेलो होतो गणपतीसाठी तेव्हाचा. हे इथे जे आहे हे आम्ही इथे आमच्या शेतातमध्ये फेरफटका मारायला म्हणून एक दिवस गेलो होतो, तो व्हिडिओ आहे. आमची शेतं ही आमच्या घरापासून अगदी मिनिटभराच्या अंतरावर आहेत. अगदी म्हणलं की घराच्या पाठीमागेच आमची शेती आहे असं म्हटलं तरी पण चालेल. आणि त्यामुळे जाणं येणं अगदी सोपं असतं आणि शेतामध्ये काम करणाऱ्यांनासुद्धा ते अगदी सोयीस्कर असं होऊन जातं. आणि हे पहा, या इथे तीळ लावलेले आहेत. हे आहे तिळाचं झाड आणि ह्या आहेत तिळाच्या शेंगा. या शेंगांच्या आतमध्ये तीळ असतात. तुमच्यापैकी किती जणांनी तिळाचं झाड पाहिलेलं आहे? नक्की शेतकरी बांधवांना याबद्दल माहिती असेल, पण त्या व्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाला हे माहीत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या इथे आमच्याकडे आमच्या भागामध्ये ऊसाची जास्त प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे इथे सगळीकडे बऱ्यापैकी ऊसच लावलेला आहे. आणि ऊसामध्ये थोड्या थोड्या ठिकाणी काही ठिकाणी भुईमूग केलेला आहे. भुईमूग शेंगदाण्याचं पीक लावलेलं आहे. आणि त्यासोबतच खाण्यापुरतं असं मुगाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा किंवा घेवड्याच्या शेंगा अशासुद्धा लावलेल्या आहेत. मध्ये मध्ये काही माळवंसुद्धा केलेलं आहे, जसं की गवारी. इथे बघा, इथे तुम्हाला भेंडीचं झाड दिसत आहे. त्याच्यावर आधी भरपूर भेंड्या त्याच्यावरच्या तोडलेल्या आहेत आणि सध्यासाठी 1-2 भेंड्या अजून येत आहेत. तर खूप छान लागतात गावी ह्या सर्व भाज्या. अगदी शेतातून ताज्या तोडून आणायच्या आणि बनवून लगेच खायच्या. आणि तेव्हा त्याची जी चव असते ती खूपच मस्त आणि इतकी फ्रेश असते की मस्तच लागतात गावच्या भाज्या. आणि हे जे सुख आहे ते फक्त एका शेतकऱ्यालाच अनुभवता येतं असं माझं मत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. इथे शेताच्या कडेने काही ठिकाणी मुगाच्या, चवळीच्या आणि घेवड्याच्या शेंगांसाठी त्याची पेरणी केलेली आहे. त्याच्यानंतर काही शेंगासुद्धा आलेल्या आहेत. ऑलरेडी तोडा झालेला आहे आणि जशा आपल्याला लागतील घरगुती खाण्यापुरतेच केलेल्या आहेत. त्यामुळे जशा आपल्याला लागतील तशा ताज्या तोडून आणायच्या आणि मस्तपैकी ताज्याच खायच्या. खूप छान लागतात. या इथे एका सरीमध्ये वाटाणासुद्धा लावलेला होता. तर अनय त्याच वाटाण्याच्या शेंगा तोडायचा आनंद घेत होता. हे सगळं करताना त्याला खूप मजा येत होती. खरं तर लहानपणी आम्हीसुद्धा सुट्टीसाठी वगैरे कधी गावी गेलो की आम्हीसुद्धा असं शेतामध्ये जाऊन एक म्हणजे कसं असतं ना, मजा असते वेगळीच की आपण जे काम कधी करत नाही ते कधीतरी आपल्याला करायला मिळतं असं ओकेजनली गावी वगैरे गेल्यानंतर. तर इतकं छान वाटतं आणि मस्त वाटतं. आणि बघा, या इथे मी सुद्धा काही वाटाण्याच्या शेंगा तोडत होते. ऑलरेडी तोडा झालेला होता शेंगांचा, पण काही छोट्या मोठ्या राहिल्या असतील तर त्या मी तोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर फार काही जास्त मला मिळालं नाही. त्यानंतर इथे बघा, साईडला तुम्हाला दिसलं असेल तर एका सरीमध्ये भेंडीच्या काही झाडांची लागण केलेली होती. आणि इतकं छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं ना. हवा खूप फ्रेश होती आणि निसर्ग पण इतका छान मस्त. बघा तुम्ही, वातावरण किती छान झालेलं आहे आणि मन अगदी खुश होऊन जातं अशा वातावरणामध्ये. त्यानंतर जास्त पुढे न जाता आम्ही तिथूनच माघारी फिरलो. घरी जायचं होतं कारण जेवणाची वेळ झालेली होती. आई बाबांनासुद्धा त्यांच्या कामासाठी बाहेर जायचं होतं आणि मलासुद्धा संध्याकाळच्या प्रसादाचं नियोजन आणि तयारी करायची होती. त्यानंतर इथे मी मला जमेल तितक्या शेंगा गोळा केल्या तोडून. ॲक्च्युली ऑलरेडी तोडा झालेला होता सर्व, त्याच्यामुळे फार काही जास्त शेंगा नव्हत्या. तरी पण मला जमेल तेवढ्या मी गोळा केल्या आणि त्यानंतर आम्ही वळालो घराकडे. तुम्हालासुद्धा गावी गेल्यानंतर शेतामध्ये जाऊन असं ताजं माळवं तोडायला आवडतं का? आणि गावच्या ताज्या फ्रेश भाज्या खायला आवडतात का? शहरातल्या धावपळीच्या जीवनातून गावी जाऊन निवांत शेतामध्ये असा वेळ घालवायला आवडतो का? हे मला कमेंट करून सांगा. तर कोण मिस करतं गावच्या ह्या गमती जमती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.